श्रीनिवास, तू हे सगळं काय बोलतोयस? सी, आय अंडरस्टँड तू कुठल्या मनस्थितीत आहेस, बट स्टिल मी काय वागतोय, काय बोलतोय हे कळतंय मला. आणि मला हे सुद्धा कळतंय की तू का अशी वागतेस. मी चारू बद्दल तुला हे सगळं समजल्यापासून तू तिच्या हात धुवून मागे लागली आहे सगळं. श्रीनिवास, मी सुद्धा तुला एक दोनदा मदत केली, पण ती खरंच प्रेग्नेंट आहे हे कळल्यानंतर सुद्धा तू शांत नाही बसलीस. या सगळ्याचा काय अर्थ घ्यायचा मी? हे बघ, मला मान्य आहे आपलं काही होऊ शकलं नाही, त्यासाठी मी तुझ्याकडे तुझी माफी सुद्धा मागितली. तरी तू असं का वागतेस? श्रीनिवास, मी हे सगळं मुद्दाम नाही करत आहे. मला असं वाटतंय की हे बघ ओवी, बस प्लीज, हे सगळं थांबव. हे बघ, आधीच नाही या सगळ्या गोष्टींमुळे मी डिस्टर्ब झालो. तू हे सगळं करून ना माझ्या डोक्याचा ताप आणखीन वाढू नकोस. चारू बरोबर मला लग्न करायलाच हवं. कोणाची इच्छा असू दे वा नसू दे, हे लग्न होणारच. ओवी, तू अजूनही त्याच आशेवर आहेस का की तू आमचं लग्न मोडशील, मग आपल्या दोघांचं लग्न होईल? तर प्लीज तसं काही समजू नकोस, तसं काही होणार नाहीये. हे बघ ओवी, विसरून जा मला. आणि माझ्यावर कधीतरी प्रेम केलं असशील ना, तर चारू आणि माझ्या प्रकरणापासून लांब राहा. माझ्याकडून जी चूक घडली आहे ना, त्याची शिक्षा फक्त मलाच भोगू दे प्लीज. श्रीनिवास, कोणी कितीही प्रूफ्स आणू दे, मला नाही फरक पडत. माझे गट फिलिंग्स अजूनही मला हेच सांगतात की तू असं काही करूच शकत नाहीस. आणि तुझा स्वतःवर जेवढा विश्वास नाहीये ना, तेवढा विश्वास माझा तुझ्यावर आहे. आणि तेवढाच विश्वास चारूबद्दल सुद्धा आहे.